सांगा, कुठली गोष्ट सांगणार आहेस? राजकुमारीची गोष्ट. छान. म्हणजे ती गोष्ट सुद्धा तुझ्या लेखाताईसाठीच आहे ना? हो, ताई पण राजकुमारी सारखीच आहे ना. हो का? बर, सांग. एक असतो राजा आणि एक असते राणी. दोघांची एक छानशी राजकुमारी असते. एक दिवस एक राक्षस फिरताना त्याला ती राजकुमारी दिसते. राक्षसाला ती राजकुमारी खूप आवडते. तो म्हणतो मी हिला घेऊन जाणार, पण राजा राणी नाही म्हणतात. मग राक्षस त्यांच्यावर रागवतो आणि त्यांच्यावर आक्रमण करतो. मग राजाही त्यांच्यावर आक्रमण करतो. मग राजा युद्धात मरतो. मग राक्षस राजकुमारीला आणायला राजवाड्यात जातो. तेव्हा राणी त्याला थांबवते. राक्षस तिला ठार मारतो आणि राजकुमारीला घेऊन जातो. अरे वा, छान सांगतोस की गोष्ट. मनाली ताई. हो मावशी, बोला, काही काम आहे? हो, जरा बाहेर येता का? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. हो, आलेच. हा, तुमचं चालू राहू दे, मी आले. चला. कशी वाटली गोष्ट? छान होती. अजून सांगायची? मावशी, एवढं काय महत्वाचं बोलायचं की तुम्ही मला इथे घेऊन आलात? आहेच महत्वाचं. तुमच्या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं मला बघवणार नाही. मावशी, काय बोलताय तुम्ही? कसलं बरं वाईट? आणि एवढे सिरियस का आहात तुम्ही? हो, सिरियस होण्यासारखंच आहे. अहो, ती कोण कुठली चंद्रलेखा या घरात आली, तिचे लक्षण काही मला बरोबर दिसत नाही. का? काय केलं तिने? काही केलं नाही तोपर्यंत सावध व्हायला हवं, नाहीतर पश्चाताप करायला वेळ मिळणार नाही. मावशी, मला कळेल असं सांगाल का? हे बघा ताई, तिचा आगा पिछा आपल्याला काही माहित नाही, तरी तिला आपण घरात ठेवून घेतलं. उद्या जर तिच्याकडून आपलं काही नुकसान झालं तर केवढ्याला पडेल? नाही मावशी, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, पण अहो, लेखा अशी मुलगी नाही आहे. मी आता इतके दिवस तिला बघते. ती खरंच खूप प्रेमळ आणि सुसंस्कृत मुलगी आहे. हो ताई, या फक्त दाखवायच्या गोष्टी असतात. घरात शिरण्याचा मार्ग असतो त्यांचा. माझ्या इतक्या वर्षाच्या कामात अशा घटना भरपूर घडल्या. मावशी, तुम्ही नका काळजी करू. माझा लेखावर पूर्ण विश्वास आहे. या घराचं नुकसान होईल असं ती काहीही करणार नाही. थांबा, मी बघते. शैल, ही जखम कसली? काय झालं, सांग ना. अहो, ते त्यांना आत तर घ्या. बसून विचारा काय विचारायचं ते. बरं सर, निघू मी आता? हो चालेल, थँक्स. बस. सांग ना, काय झालं? कसली जखम आहे? गाडीचा ॲक्सिडेंट झाला माझा. ॲक्सिडेंट? कसा काय? तो योगीराजचा फोन आला होता ना, म्हणून त्याला भेटायला गेलो होतो. ड्राईव्ह करत होतो, समोरून एक ट्रक येत होता, म्हणून मी माझी गाडी बाजूला घेतली. ब्रेक दाबायचा प्रयत्न केला, पण ब्रेकच लागत नव्हता. गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि बाजूच्या एका झाडावर जाऊन आदळला. पण असं कसं झालं? ब्रेक कसे लागले नाहीत? तेच तर कळत नाही ना. शुद्ध आली तेव्हा आजूबाजूला लोक आणि पोलीस होते. पोलिसांनी काढून सोडलं मला इथं. शैलू, तुला अजून कुठे लागलं नाही येणार आहे? स्टेअरिंगवर आपटलं ना, त्यामुळे थोडासा डोक्याला मार बसला. थँक गॉड, थोडक्यात निभावलं. पण मला एक कळत नाही, आपण गाडी घेऊन जेमतेम 2 महिने नाही झाले, तो गाडीचे ब्रेक कसे काय फेल झाले? हेच कळत नाही.
पोलीस गेले सर्व्हिसिंग सेंटरला चौकशी करायला. बघूया काय होतं. नाहीतर काय, या अशा घटना घडणार असतील तर या महागड्या गाड्या घेऊन उपयोग तरी काय आहे? अगं माझी काळजी करू नकोस, मला काहीही झालेलं नाही. पण लेखा कशी आहे? मी बरी आहे. बाबा ये. या घरातल्या माणसांना वळण लावायचं तरी किती? मी काय काय म्हणून सांगायचं? मी चांगलं सांगायला जाते पण ऐकलं तर शपथ. मोठ्या साहेबांचं ते असं आणि छोट्या साहेबांचं, साहिल साहेबांचं तर काही विचारायलाच नको. लवकर झोपणार नाही, लवकर उठणार नाही, झोपता नाही किरकिर आणि उठता नाही किरकिर. काय करावं काय समजत नाही. आता किती वाजले असतील? अगं बाई 10 वाजले. हे सगळं ठेवते आणि आधी त्याला झोपवते, नाहीतर टीव्हीच बघत बसणार. साहिल, साहिल, हा अरे वा, न हट्ट करता स्वारी झोपायला तयार. आज काय बाळाला लवकर झोप आली? आज नाही, रोजच मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार सुद्धा. सूर्यदेव यायच्या आधी मी आंघोळ करून तयार राहणार आणि मग सूर्यदेव मला खूप आशीर्वाद देणार आणि मग मी खूप हुशार होणार. शहाणा माझा बाळ, किती शहाण्यासारखा वागतोय. पण हा बदल घडला तरी कसा म्हणायचा? रोज लवकर झोपायला चला साहिल, लवकर झोपायला चला साहिल म्हणून सांगायला लागायचं. पण आज अचानक एवढा बदल? ही सगळी लेखाताईची जादू आहे. तिचा काय संबंध? लेखाताईनेच मला हे सांगितलं, जर आपण लवकर उठलो तर आपल्याला सूर्यदेव खूप आशीर्वाद देतात, मग आपण हुशार होतो. ठीक आहे ठीक आहे, चल झोप झोप. साहिल म्हणाला ते अगदी बरोबर आहे. या लेखानं जादूच केली आहे. त्याच्यावरच नाही तर संपूर्ण घरावर जादू केली आहे. तिने मोठ्यांना आपल्या जाळ्यात ओढलंच आहे, पण या पोरालाही तिने सोडलं नाही. आता मला जरा या प्रकरणात लक्ष घालावं लागेल. पेन किलर आहे, बरं वाटेल जरा. शैलू, तुला खरंच बरं वाटतंय ना रे? का माझ्या समाधानासाठी म्हणतोयस बरं वाटतंय म्हणून? तसं असेल तर सांग, आपण डॉक्टरांना घरी बोलवूया. नाही खरंच खरंच बरं आहे आता. म्हणजे कालपासून ते औषधं घेतोय ना, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. त्यातवर तुझं हे गोड गोड बोलणं, त्यांना आणखी लवकर बरा होईल मी. हे असं बोलायचं आणि विषय बदलून टाकायचा, ही तुझी सवय काय मला नवीन आहे का? बरं, मी गरम दूध घेऊन येते तुझ्यासाठी. आलेच. हॅलो हॅलो, मिस्टर शैलेंद्र भागवत. हां बोलतोय. नमस्कार, मी इन्स्पेक्टर कदम बोलतोय. बोला इन्स्पेक्टर. साहेब, तुमची तब्येत कशी आहे आता? हां आता ठीक आहे. साहेब, एकंदरीत जे काही झालं ते ठीक नाही झालं. कशाबद्दल बोलतोय? भागवत साहेब, तुमच्या गाडीला जो अपघात झाला तो अपघात झाला नसून कोणीतरी घडवून आणला असावा असा आमचा अंदाज आहे. म्हणजे तुम्हाला कोणीतरी जाणून बुजून मारण्याचा प्लॅन केला. काय? हो. हे बघा भागवत साहेब, आमच्या तपासात जे निष्पन्न झालं ते मी तुम्हाला सांगितलं आणि
तुमच्या गाडीला जो अपघात झाला त्याच्या तपासानंतर आम्हाला असं आढळून आलंय की तुमच्या गाडीचे ब्रेक फेल कुणीतरी केले होते. नाही हो, कसं शक्य आहे? आय कॅन्ट बिलीव्ह इट. कोण आणि कशासाठी मला मारायचा प्रयत्न करेल? कळेल, तेही लवकरच कळेल. तुर्तास तुम्ही तुमची काळजी घ्या. ठीक आहे? थँक्यू इन्स्पेक्टर. ओके. इन्स्पेक्टरचं म्हणणं खरं असेल की त्यांचा काही गैरसमज झाला असेल, आणि समजा ते जर खरंच बोलत असतील तर मला मारण्याचा प्रयत्न कोण करतो? आणि मारणारा मला का मारू पावतो? मला मारून काय साध्य होणार आहे? मी कुणाचं काय वाईट केले म्हणून तो माझ्या जीवावर उठलाय? मंडळी राम राम. एका बसा चमचा येतो. सरकारचा चमचा येतो. काय बरं आहे ना? बरं आहे, बरं आहे. स्वपनराव, हा? आज इकडे कुठं? ते वारलाकडे निघालो होतो, तुम्ही दिसलात, म्हणलं भेटा बोला. काय स्वपनराव, तुमचं आपलं बरं आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कमी नाही बघा. अरे असं का म्हणून बोलतो राव? अरे प्रत्येकाला समस्या असतातच. आणि कसं आहे, देणारा देतो पण घेणारा बी पाहिजेच का नाही? अगदी बरोबर. आता कसं बोलला सोपानराव? वाकडे सरकारने गरिबांना लय आधार दिला बघा. पाहिजे तेव्हा पैसा देतात. हा, आता व्याज का घेणार? पण नड निघते ना व. हा मग शंकर्या, कसं बराबर बोललाच बघ. आता मंडळी तुम्हाला सांगतो, सरकार व्याज बी लावणार नाहीत. काय सांगताय काय स्वपनराव? मग काय खोटं सांगतोय होय? आणि ते आपली ही हनुम्याची पोरगी चंद्री काय? हा, तिचा पत्ता जो सांगल त्याला व्याज बी नाही आणि त्याची जमीन बी परत मिळेल. जमीन बी? मग पण कशावरून स्वपनराव? हे सरकार करतील हे कशावरनं? अरे सोपानराव सरकारचा माणूस आहे, तो का खोटं बोलणार आहे बी? अरे आपण काय गप्पा मारत बसलो. चला चला कामाला लागा तुम्ही. चल, चल चल, चल चल, चल काम चल आहे. नारपाळ्या खात जाय जरा. हा. भागवत साहेब, तुमच्या गाडीला जो अपघात झाला तो अपघात झाला नसून कोणीतरी घडवून आणला असावा असा आमचा अंदाज आहे. म्हणजे तुम्हाला कोणीतरी जाणून बुजून मारण्याचा प्लॅन केलाय. कोणाचा फोन होता? शैलू, तुला विचारलं मी, कोणाचा फोन होता? काय झालं? काय नाही का, फार काही महत्वाचा फोन नव्हता. शैलू, समथिंग इज रॉंग. काय झालंय सांग ना. अगं खरंच काही नाही, म्हणजे तसं काही असतं तर मी सांगितलं असतं ना तुला. नाही, एरवी सांगतोस पण आज सांगत नाहीस. शैलू, मी तुझी बायको आहे, त्यामुळे इतक्या वर्षात तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मी नक्कीच ओळखू शकते. काय झालंय मला सांग, काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण तो सॉल्व्ह करू. पण मला प्रॉब्लेम समजलाच नाही तर कसं सॉल्व्ह करणार? अगं खरंच तसं काही नाही आहे. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण किमान खोटं तरी बोलू नकोस. तू खोटं बोललेलं मला लगेच कळतं. इन्स्पेक्टर कदमांचा फोन होता. इन्स्पेक्टरचा फोन? का? त्यांचं असं म्हणणं आहे की माझा जो अपघात झाला तो घडवण्यात आला होता.
काय घडवून आणला होता म्हणजे? म्हणजे मला मारण्यासाठी कोणीतरी जाणून बुजून माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. पण शैलू, पण कोणी तुला का मारण्याचा प्रयत्न करेल? मला सांग, तुझं कोणाशी भांडण किंवा वाद वगैरे झाले होते? तोच विचार करतोय. म्हणजे बिझनेस म्हटलं की वादविवाद, मतभेद हे होतातच. पण म्हणून कोण माझ्या जीवावर उठेल असं नाही वाटत का मला. तुझ्या बिझनेस सर्कलमधून हा प्रकार घडला नसेल तर मग दुसरा कोण आहे जो आपल्या बाबतीत असा वागेल? याला माझं ना डोकं फुटायची वेळ आली. गेल्या 15 दिवसातला मामाच्या बाबतीतला दुसरा ऍक्सिडेंट. यार मामाचं ड्रायव्हिंग खूप सेफ आहे, तरी असं का होतंय काहीच कळत नाही. तर यावेळी तुझ्या मामाच्या गाडीखाली कोणी आलं नाही ना? नाही रे, पण मामाच्या सांगण्यावरून त्याच्या गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते. त्यामुळे मामाचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि ऍक्सिडेंट झाला. यार फक्त 2 महिने झालेत गाडी घेऊन आणि लगेच ब्रेक्स फेल म्हणजे? तुझ्या मामाचं रिसेंटली कुणाबरोबर भांडण वगैरे किंवा कोणी शत्रू? नाही रे, मला तरी तसं नाही वाटत. निदान जाणवलं तरी नाही. पण मग जवळचं कोणीतरी, कदाचित घरातलंच. हो डिटेक्टिव्ह, बास करा आता तुमची डिटेक्टिव्ह एजन्सी. एक मिनिट, घरातला म्हणजे तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असं नाही म्हटलंय. पण जो तुमच्या घरातला नसूनही तुमच्या घरातला एक भाग होऊ पाहतोय ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस? चंद्री आणि तिची टोळ. कशावरून हा त्यांचाच प्लॅन नसेल? पहिला अपघात चंद्रलेखा भेटली तेव्हा, आणि आता हा दुसरा, ती तुमच्या घरामध्ये मिक्सअप झाल्यानंतरचा. कदाचित तुझ्या मामाला कायमचा संपवून या घरात एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तिचा. काय मिळायस का? तू काय बडबडतोयस काय? तू काय मला घाबरवतोयस? मी घाबरवत नाहीये, तुला सावध करतोय. लवकरात लवकर त्या मुलीचा सोक्षमोक्ष लाव, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबालाच मोक्षाची वेळ यायची. तेव्हा लवकरात लवकर निर्णय घे. मावशी, मी अभी मदत करू? मावशी, मी अभी मदत करते ना. एकटं कितीचं काम करायचं? काही नको, मी एकटी समर्थ आहे माझे सगळे कामं करायला. आणि हे बघ, तू जर या घरातल्या इतर लोकांसारखी मला भोळी भाबडी, तुझ्या भूल थापाला फसणारी असं तुला जर वाटत असेल ना, तर हा समज तुझा चुकीचा आहे. पर मावशी, मी काय केलंय? काय केलं? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला काय म्हणायचंय ते तुला चांगलं कळलंय. तू जो डाव साधायला या घरात आलीस ना, तो मी चांगलाच ओळखलाय. डाव? हो, डाव. तू खूप पोचलेली आहेस. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुझा कुठलाही डाव साध्य होऊ देणार नाही. तुझ्यासारख्या मुलींना कसं वटणीवर आणायचं हे मला चांगलं ठाव आहे. चांगलं शिकून पाठवलेलं दिसतंय तुला. नाही मावशी, तसं खरं काय बी नाही. तुम्ही समजताय त्यातलं खरं काय बी नाही. हे बघ पोरी, खरं खोटं तुझ्या सांगण्यावरून ठरवायला मी काही मूर्ख नाहीये. म्हणे त्यातलं काय बी खरं नाही. हे बघ, तुझ्या सगळ्या हालचालीवर माझं बारीक लक्ष आहे. आणि काही उलटसुलट करण्याचा प्रयत्न केलास ना, तर या मनोरमाशी गाठ आहे, लक्षात ठेव.
कसं आहे? छान आहे. हे बघ, हे बाबा, ही आई, हा समीर दादा, ही माया आत्या, ही मनोरमा मावशी आणि ही लेखाताई. नाही साहिल, मी आया घरातली कुणी बी नाही. खोलून टाकते माझं चित्र. माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मी नाही राहत इथं. नाही राहणार मग कुठे जाणार? आईने तुला सांगितलंय ना तू त्याची मुलगी आहे म्हणून. भाई, पर तुम्हाला त्रास झालेला मला नाही आवडणार. कोणी सांगितलं तुला आम्हाला त्रास होतोय म्हणून? नाही, कुणी नाही. मग मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझी बेस्ट सिस्टर आहेस ना. साहिल, लेखा, चला जेवायला या. आलो. चल लेखताई, आपण एक चित्र सगळ्यांना दाखवू. चालला होतास तू? तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि सहज असं पळून जाऊ शकशील? पण माझी तुझ्यावर बारीक नजर आहे. तू शैलेंद्रच्या गाडीचे ब्रेक्स फेल केलेस ना तेव्हापासून. मॅडम मला माफ करा, अशी चूक पुन्हा नाही होणार. नाही होणार अशी चूक. तुझी चूक झाली? अशी कशी चूक झाली? मी पैसे मोजले होते या कामाचे. मावशी माया त्याला नाही बोलवलं? नाही, ते घरात नाही आहेत. घरात नाही म्हणजे कुठे गेलेत? समीर तुला काही माहिती आहे का? नाही, मलाही काही सांगून नाही गेली. अरे मग फोन करून बघ ना तिला. अरे हो, अरे इकडेच कुठेतरी गेल्या असतील. तू एवढं टेन्शन कशाला घेतोयस? काय नाही का, मी असंच. मी जायच्या आधीच घरातून बाहेर पडली आहे ती आतापर्यंत यायला हवी होती ना. बरं तुम्हाला कोणाला काही सांगून गेली आहे का? नाही, काही सांगितलं नाही. बाबा हे बघा, मी सगळ्यांचं चित्र काढलं. अरे वा 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 वा,
साहिल कोण कोण आहे रे या चित्रात? हे बाबा, ही आई, हा समीर दादा, ही माया आत्या, ही मनोरमा मावशी. अरे वा, छान आहे. पण ही मुलगी कोण आहे रे? ही लेखाताई. अरे वा. मी तुला शैलेंद्रला मारण्याचे पैसे दिले होते, त्याला जिवंत ठेवण्याचे नाही. तरीही शैलेंद्र अजून जिवंत कसा? आईला फोन लाव ना समीर. अरे मामा इथेच कुठेतरी गेली असेल, येईल ती. लावतो. मावशी हो, काय केलं ते चित्र बघा ना. मावशी, माझं चित्र. सॉरी, चुकून झालं बाळा. मला माझं चित्र पाहिजे. मला माझं चित्र पाहिजे. मला माझं चित्र पाहिजे. अरे, मला माझं रडू चित्र नको. पाहिजे. अरे. मला माझं चित्र पाहिजे. अरे, मला माझं चित्र पाहिजे. साहिल. मला माझं चित्र पाहिजे. साहिल, मला माझं चित्र पाहिजे. मावशी, आता त्याला समजवण्याची जबाबदारी तुमची. हो, मी तिला समजवते. मी तर माझं काम अगदी बरोबर केलेलं. कारचे सगळे ब्रेक्स मी एकदम निकामी करून टाकलेले होते, पण मला हे कळलं तो कसा वाचला. कदाचित त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली असावी म्हणून तो वाचला असेल. त्याला नशिबाची साथ मिळाली, मग पैसे मोजून मी तुला माझ्या साथीला कशासाठी घेतलं? नाही मॅडम, मी आता त्याला सोडणार नाही. तो मेल्याची खात्री झाल्यानंतरच जागा सोडेल. तसं जर नाही केलंस ना, तर तुला मी हे जग सोडायला लागेल. आता त्या शैलेंद्रला मरावंच लागेल. खूप दिवस त्याच्या घरात आश्रित म्हणून राहिले. आता नाही. सॉरी शैलेंद्र भागवत, तुझ्या आयुष्याचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय. सॉरी. बरोबर आहे मॅडम, आता हे काम मीच करेन, अगदी चोखपणे, कोणतीही गफलत न होता. काय झालं? आमच्या छाईला राग आला? आमचं सर उसून बसलं वाटतं. काय झालं? मला नाही कोणाशी बोलायचं. साहिल, असं रागवायचं नाही. मावशींच्या हातून कधी कधी होते चूक. मी किती छान चित्र काढलं होतं, मावशींनी सगळं खराब केलं. असू दे, आपण दुसरं चित्र काढूया. चल आपण खेळायला जाऊ. चल. मला नाही खेळायचं. नाही खेळायचं. मग मी आज साईसाठी गंमत आणली आहे, ती बी नाही बघायची. मला नाही बघायची कोणती गंमत. अरे शपथ, कुणी काढलंय चित्र? तू काढलंयस? वय, मी काढलं. खूप छान आहे. चल आपण आईला दाखवूया. चल. काय ते? मी म्हटलं आपले सगळे पेपर्स क्लिअर असतील ना,
नाही, अशा बाबतीत खूपदा फसवणूक झाल्याचं ऐकायला मिळतं. नाही नाही, या बघा जरा आमच्यावर विश्वास ठेवा ना. आम्ही सांगतोय ना असं काय बी होणार नाही. नाही नाही, निश्चिंत राहा, एकदम निश्चिंत राहा. तरी सुद्धा जरा काळजी वाटतेच ना. काय की ह्या अशा बिझनेसच्या बाबतीत मी खूप नवखी आहे म्हणून विचारलं. नाही नाही, बरोबर आहे मॅडम तुमचं. नाही, चुकीचं म्हणत नाही. तुम्ही नवीन आहेसा, पर आमची तिसरी पिढी की या धंद्यात. आता स्वतःच्या तोंडानं स्वतःचा मोठेपणा काय सांगायचा, पर 700 एकर जमीन माझी स्वतःचीच आहे. या की एकदा बघायला. खरंच येऊ का? मला वाटलं. नाही नाही, खरंच या म्हटलं मॅडम. म्हणजे या निमित्तानं समोरासमोर भेट होईल, नाहीतर फोनवरनंच चर्चा चालली आहे. आमची एक आहे वय लफड, 17 लफडी मागे लागलेली. चालायचंच, तुम्ही मोठी माणसं आहात. आता आपली भेट बहुतेक डिलिंगच्या वेळेलाच होईल. हा बरं, ठेवू का फोन? हो हो, ठेवतो. सरकार समजा काम ओके करून आलोय सरकार. अहो समध्या गावकऱ्यासनी तुमच्या ऑफरनी फार भुरळ घातली. यात याची फर्स्ट क्लास जाहिरात केली ना सरकार. म्या साखर पेरली आहे. आता बघा हळूहळू मुंगळ कसे जमा होत्यात. पाटील, हा वाकडे जरा संशयाच्या जास्तच जाळ्यात अडकतोय असं तुम्हाला नाही वाटत? कशावरून सर? हेच की गावात त्याच्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. चौकशी केली तर आपल्यालाही कोणी सांगत नाही. वरती कायद्याला मदत करण्याची यांची भाषा. नाही सर, हा वाकडे गावातला एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहे. म्हणजे त्याच जबाबदारीने तो आपल्याला मदत करायला तयार झाला असेल. कदाचित उलट तपासांती खरंही असू शकेल, पण हा वाकडे तसा नक्कीच नाहीये. सर, ह्याचे खूप मोठे मोठे धंदे आहेत. मोठ्या मोठ्या व्यक्तींची याची ओळख आहे, संबंध आहे, आणि कामानिमित्त तो कायम गावाबाहेरच असतो. तेच तर आपल्याला शोधायचं ना. हा कुठे जातो, कुणाला भेटतो, कुणाला फोन. या वाकड्याची 2 महिन्याची कॉल लिस्ट मी मागवली होती पाटील. पाटील, हा वाकडे आता साताऱ्याला गेला होता. त्यांनी बरेचसे कॉल साताऱ्याला केलेत. पण साताऱ्याला ह्याने कोणाला फोन केले असतील? भागवत नावाची कोणी व्यक्ती. जास्तीत जास्त कॉल्स यांनी या भागवतला केलेत. ते त्याच्या जमिनीच्या व्यवहाराबाबत असतील. कदाचित तसंही असू शकेल. मी आता भागवतला शोधायला पाहिजे. आई, हे बघ, लेखा त्यांनी किती छान चित्र काढलंय. खरंच रे, किती छान चित्र काढलंय ना. लेखा, तुझ्या आधीच्या चित्रांप्रमाणेच हे पण खूप छान आहे. पण ह्यातली एक गोष्ट मला आवडली नाहीये. का? काय झालं बाईसाहेब? का नाही आवडलं? काय बिघडलं आहे का? हो, खूप काही बिघडलंय. आई, काय बिघडलंय? म्हणजे बघा साहिल, या चित्रात बाबा आहेत,
आई आहे, साहिल आहे, समीर दादा आहे, आत्या आहे, मावशी पण आहे, पण तुझी लेखाताई कुठे आहे? अरे हो, खरंच की. थांब, मी आता पेन्सिल आणि कलर घेऊन येतो. जा. काय झालंय लेखा? तू अजूनही या घराला आपलं घर का समजत नाहीस? नाही बाईसाहेब, तसं काय नाही. मला समती आपलीच वाटतात. पण काय? काय नाही. चला, आले तुमचे पेन्सिल आणि कलर. ये. बघ साहिल, छान दिसते की नाही लेखाताई? बघ लेखा, किती छान झालंय ना. आता हे चित्र ना सगळ्यांना दिसेल असं कुठेतरी आपण भिंतीवर लावू. चालेल? बाय. घे. सरकार माफ करा, सरकार माफ करा, माफ करा, सरकार माफ करा, सरकार माफ करा, सरकार माफ करा, सरकार माफ करा. राम राम वगैरे सरकार. बुलेट, जी सरकार. याच्या सह्या घ्या कागदावर आणि नेऊन फेकायला बाहेर रस्त्यावर. पाटील, आज अचानक आलाय? आधी काही कळवलं नाही, काही फोन नाही केला. सरकार, यापुढे मी तुम्हाला फोन करणार नाही आणि तुम्ही पण मला करू नका. हो, तुमच्या फोनला काही शॉक बसायला लागला का काय? फोनला नाही, इथे मला शॉक बसायची वेळ आली. अहो, तो भोसले जाम हात धुवून मागे लागलाय तुमच्या. त्या हाणण्याच्या प्रकरणात तुमचाच हात आहे असा संशय आहे त्याचा, आणि जाम वैतागलाय. अहो, गावातलं कोणी काही बोलत नाही, केसचा तपास पुढे सरकत नाहीये, आणि आमचे वरिष्ठ रोज फोन करून त्याची तासतायत. म्हटलं, वड्याचं तेल वांग्यावरती नको निघायला. हो पाटील साहेब, तुम्ही दाखवताय तशी तुम्हाला खरंच आमची काळजी आहे का तुमच्या बुडाखाली जाळ लागला आहे म्हणून एवढं उडतायचं वाटण्यासारखं? हो, तसं नाही सरकार. मी तर एक ध्यानात ठेवा पाटील, आम्ही आहे तुमच्या माग. तुमच्या वर्दीवरती एक सुरकुती बी पडू देणार नाही आम्ही. सरकार, अहो, त्या भोसलेची मजल पार तुमचे फोन टॅप करण्यापर्यंत पोहोचलीये. तुम्हाला कोणी फोन केले, तुम्ही कोणाला फोन केले, 2 महिन्याचा रेकॉर्ड काढायला लावलाय त्याने. सोपाने, यो भोसले लईच कामाचा माणूस आहे रे. म्हणजे बघ की, स्वतः राबत्यात आणि ह्याला पण राबवत्यात. आपण एक काम करूया, आपण या भोसले साहेबांनी एक रोजगार देऊया.
म्हणजे त्यासनी शोधायची लय हौस आहे ना व लावू का आम्हाला बसून देत शोधत काय तुम्ही त्याला रोजगार द्याल पण मोबदला बी द्याल ना. वा वा सोपान वा चांगलं सुचलंय की. अरे हल्ली माझ्या बाटलीतली चोरून पितोस का काय?